विश्व आदिवासी दिवसानिमित्त विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा टाकलीपाडा व पिंपरीपाडा, झराळी तालुका नंदुरबार येथील शाळेत विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व आदिवासी क्रांतिकारांचे फोटो भेट देण्यात आले। शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांतर्गत आश्रम शाळा व जिल्हा परिषद येथील प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेश एम पाडवी, अतिजिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार, विश्व आदिवासी सेवा संघटने किशोर पावरा, जलसंपदा विभाग नंदुरबारचे जितेंद्र बागुल, केंद्रीय संस्थापक अध्यक्ष संभाजी जगताप, सचिव विनायक कगावीत, सहसचिव सोनू कोकणी, सदस्य ॲडव्होकेट महेश वळवी, नंदुरबार जिल्हा सल्लागार जितेंद्र तडवी, सदस्य शरद बी पाडवी, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विवेक वळवी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष किशोर गवळे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पावरा, सचिव रवींद्र अहिरे, सहसचिव वासू बोये, प्रसिद्धी प्रमुख पंकज पावरा, कोषाध्यक्ष अबित गांगुर्डे, सदस्य दिनेश सोनवणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष कालूसिंग वळवी, सचिव इंजिनियर प्रवीणकुमार पाडवी, जलसंपदा विभाग नंदुरबार सूरज गावित, सदस्य सुरूपसिंग पाडवी, सदस्य भरत गावित, सदस्य शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये यासाठी या प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले। शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते। या उपक्रमामुळे आमच्या मुलांचे मनोबल वाढले असून ते अधिक आत्मविश्वासाने शिक्षण घेतील, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली। या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्यात यावा अशी मागणी उपस्थितांनी केली। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 9423497275। शिक्षण आपल्या निसर्गाला खूप महत्त्व दिलं आहे आणि आपण आपल्या संस्कृतीत जे डोंगरा देव आहे, जे वाघदेव आहे, जे निलीजारी आहे, ही आपली संस्कृती ती आपण पुढे चालू ठेवावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो। पुन्हा आपल्या सर्वांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व गावकऱ्यांना आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना आणि विशेष करून विद्यार्थी मित्रांना आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यामुळे सर्वांना या दिवसाचं महत्त्वही कळत आहे। याची सुरुवात त्याच्याही आधी झाली होती। 1984 पासून विचाराधीन होतं की जे मूल निवासी आहे, फक्त भारतातच नाही तर जगात सर्वत्र जे मूल निवासी आहे तो एक आदिवासी समाज आहे। आदिवासी समाज म्हटलं की तो तिथल्या जल, जंगल आणि जमीन यांचं संरक्षण करण्यासाठी ओळखला जातो। त्यामुळे जसं जसं प्रगतीकरण होते, जसजसे उद्योग धंदे वाढत आहे, तसतसे जल, जंगल, जमीन यांचं संरक्षणही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी युनायटेड नेशनने 9 ऑगस्ट 1994 पासून हा दिवस सेलिब्रेट केला। मित्रांनो, कोणतीही संस्कृती ही जल, जंगल आणि जमीन याच्यावरच टिकून राहते आणि याच्यावरच कोणत्याही संस्कृतीचा विकास होत असतो। तुम्ही कितीही डिजिटल युगात वापरा, कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात वापरा, परंतु डिजिटायझेशनवर संस्कृती उभी राहत नाही। त्यासाठी जल, जंगल, जमीन महत्वाचं आहे। मित्रांनो,